निर्मला सीतारामन ह्या पोहोचलेल्या आहेत। आपण थेट दृश्य बघतोय। 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन या पोहोचलेल्या आहेत। संसद भवनामध्ये थोड्याच वेळामध्ये आता कॅबिनेटची बैठक सुरू होईल आणि त्या आधी ज्या टॅब मध्ये त्यांनी देशाचा हा अर्थसंकल्प त्या मांडणार आहे तो संकल्प घेऊन त्या संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांची संपूर्ण टीम गेली अनेक दिवस हा अर्थसंकल्प साकारण्यासाठी मेहनत करत होती। ही सगळी टीम आता दाखल झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये संसद भवनामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होईल। कॅबिनेटमध्ये या नव्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करतील। आज सादर होणार आहे देशाचा अर्थसंकल्प 2023-24 चा। 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या या अर्थसंकल्पाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जगभरात आलेलं मंदीचं सावट, शेजारी राष्ट्रांमध्ये आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यात भारताच्या अर्थव्यवस्थेला गती आणि दिशा देण्याचा प्रयत्न आजच्या अर्थसंकल्पातून केला जाण्याची शक्यता आहे। देशाचा जो जीडीपी आहे तो 6.8 इतका राहील असा अहवाल कालच सादर करण्यात आला। त्यामुळे एक प्रकारची सकारात्मकता आज शेअर मार्केटमध्ये सुद्धा दिसून आली। मोदी सरकारला पुढच्या वर्षी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जायचं आहे। त्यामुळे त्या आधीचा हा पूर्ण अर्थसंकल्प असेल। राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या संदर्भात काय अपेक्षा केल्यात बजेटबद्दल आपण जाणून घेऊयात। काय आता रुपया 82 रुपयावर पोचलेला आहे डॉलर, तो 100वर पोचण्याचा प्रवास होऊ नये याच्यासाठी काहीतरी प्रयत्न त्यांनी करावेत। इंधन, पेट्रोल, डिझेल, गॅस महागला आहे। भारतातल्या सगळ्या गृहिणी आज नाराज आहेत कारण गॅस 1000-1200 रुपयावर नेऊन पोचवलेला आहे। या देशात महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे की त्याच्यातनं देशातली सामान्य जनता अस्वस्थ झालेली आहे। त्यासाठी हे सरकार काय करणार आहे हे पाहू। तर या घडीची आणखीन एक मोठी बातमी आपल्या हाती येते बजेटच्या संदर्भातली। राष्ट्रपतींनी बजेटला मंजुरी दिलेली आहे। जो अर्थसंकल्प पुढच्या काही वेळात सादर केला जाणार आहे, राष्ट्रपतींकडून बजेटला ही औपचारिक मंजुरी मिळालेली आहे आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा हा अर्थसंकल्प ठेवला जाईल। त्यानंतर लोकसभेमध्ये हा बजेट सादर केला जाईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आणि त्यांच्या या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, तरुणाईला, महिलांना, कामगारांना, शेतकऱ्यांना, उद्योगांना नेमकं काय मिळणार आहे? कारण पायाभूत सोयीसुविधांच्या संदर्भात सातत्यानं भर देणाऱ्या मोदी सरकारनं यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय दिलेलं आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे। गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय घोषणांचा धडाका लावण्याची परंपरा खंडित झालेली होती। मोदी सरकारनं ते टाळलेलं होतं की अर्थसंकल्पातून केवळ लोकप्रिय घोषणा करायच्या। 2 बजेटमध्ये विशेषतः गेल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं या आधी केलेल्या घोषणांची पूर्तता करणं, पायाभूत सोयीसुविधांवरती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं हे मोदी सरकारचं लक्ष होतं। पण आत्ताचा अर्थसंकल्प हा 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होतोय। त्यामुळे या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करदात्यांना दिलासा देणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या असतील का? दरम्यान संजय राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय अपेक्षा व्यक्त केल्यात जाणून घेऊया। देश लुटला जातो, हे मी काय आता नावं घेत नाही। त्या लुटीच्या पैशामध्ये मुंबईचाही पैसा आहे। देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल हा मुंबईतून दिला जातो, त्याच्यामुळे भरपाई होणं गरजेचं आहे। अनेक प्रकल्प मुंबईच्या बाहेर गेले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले।
मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. लाखोंचे रोजगार देणार होते ते गुजरातला नेण्यात आले. जर या प्रकल्पानं या बजेटनं काही भरपाई केली तर आम्ही केंद्र सरकारचे आभारी राहू. हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे. हे बजेट बीजेपीचं नसून जनतेचं आहे, हे लक्षात घ्या. आज सादर केला जाणारा अर्थसंकल्प मोठ्या अपेक्षा निर्माण करणारा आहे आणि या अपेक्षांची पूर्तता होते का याची आज सर्वसामान्यांना लागलेली आहे. काय अपेक्षा सर्वसामान्यांच्या आहेत आम्ही जाणून घेतल्या, ऐकूयात. आम लोगों के लिए तो रिलैक्सेशन मिलनी चाहिए, जैसे टिकट्स में रिलैक्सेशन, जैसे सीनियर सिटीजन्स है या वो ये महिलाएं हैं उनके लिए रिलैक्सेशन मिलनी चाहिए. बहुत सारे चीज़ें की अभी भी ज़रूरत है रेलवे में. जैसे जनरल बगी की बात किया जाए तो एक लेबर क्लास लोग जब चढ़ते हैं उसमें एक्चुअली गाय भैंस की तरह उसके अंदर बिल्कुल एक एक सीट में 5-10 आदमी बैठ जाते हैं और उनकी एक्चुअली हालत ख़राब हो जाता है. जो फूड सेफ्टी की बात करते हैं, अभी भी बहुत सारे एक्सप्रेस ट्रेन में फूड का क्वालिटी बहुत ख़राब है. अगर आप बच्चे के साथ ट्रैवल कर रहे हैं वो फूड एक्चुअली बच्चे को देने का लायक नहीं. ट्रेन चल रही है यानी कोच का सिस्टम बदल रही है, ट्रैक सिस्टम बदल रही है, यानी प्लेटफॉर्म में भी डेवलप हो रही है, सीढ़ियाँ हो रही है, एक्सीलेटर हो रही है, लिफ्ट हो रही है. लेकिन कूलियों के लिए जो कूली जीना चाहते हैं, जो उसका रोजी रोटी है, उसका जितना बचने का जो अधिकार है वो हम चाहते हैं कि हम लोगों को जैसे परिवार सजाने या बचने के लिए जितना रोजगार होना चाहिए इतना हमको मिलना चाहिए. रेल्वे प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत आजच्या बजेटकडून आपण जाणून घेतल्या. अगदी कुली जे सामान वाहतात आपल्या डोक्यावरती त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. समाजातल्या विविध घटकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतोय, पण त्याचबरोबर राजकीय पक्षांना नेमकं काय वाटतंय, विरोधकांना काय वाटतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत या बजेटकडून ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. आगामी आने वाले समय में देश में 6-6.5% की ग्रोथ रेट रहने वाली है. पिछली साल जब आर्थिक सर्वे आया था 2021-22 का, तो उसने जीडीपी ग्रोथ रेट 8 से 8.5% की प्रोजेक्ट की थी. वास्तविकता में कितनी हुई? 7%. अब जो आर्थिक सर्वेक्षण है वो वित्तीय वर्ष 2024 के लिए मतलब 23-24 के लिए जीडीपी ग्रोथ रेट प्रेडिक्ट कर रहा है 6 से 6.8%. अगर हम वही डिस्काउंट रेट करें तो 5.44% जीडीपी ग्रोथ रेट रहेगी. ये ग्रोथ जो है ये आईएमएफ ने भी अपनी रिपोर्ट में बताया है कि किस तरह से भारत जो है सबसे ज्यादा हाईएस्ट ग्रोथिंग इकोनॉमी बनने जा रहा ग्रोथ वाली, और उनका भी अनुमान है कि 6.1 से ऊपर जाने वाली है. ऐसे में हमारे वित्त मंत्री जी ने भी इसकी जानकारी दी. तो आज हमें ये समझना पड़ेगा कि ये नए भारत की ताकत है. फास्टेस्ट और हाईएस्ट ग्रोइंग इकोनॉमी के साथ हम आगे बढ़ रहे हैं. या बजेटकडून महिलांच्या काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महिलांना काय वाटतंय, त्यांना काय अपेक्षित आहे, कारण घराचं बजेट त्या चालवत आहेत. महिला सुरक्षेसंदर्भात विशेष तरतूद असावी अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त होतीये. महिलांचं आरोग्य, आर्थिक स्थैर्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी सातत्यानं केली जाते. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही 10 लाख करा महिलांसाठी, ही सुद्धा मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. आज त्याच्यामध्ये या टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होतो का हे पाहावं लागेल. आरोग्य विम्यामध्ये सवलत मिळावी महिलांना, ही सुद्धा अपेक्षा महिलांची आहे. महिला बचत गट, स्टार्टअप उद्योजकांना कमी दरात कर्ज मिळावं ही एक अपेक्षा आहे. सॅनिटरी पॅड रेशन दुकानामध्ये स्वस्तात किंवा मोफत मिळावी ही अपेक्षा सुद्धा महिलांकडून व्यक्त केली जाते. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं मानलं जातं. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आजचं बजेट पुढच्या काही तासामध्ये आपल्या समोर येणार आहे, देशाच्या समोर येणार आहे. पण तुमची काय अपेक्षा आहे या बजेटकडून? काल जो आर्थिक अहवाल सादर केला त्यातला विकास दर हा 6च्या पुढे असेल असं सांगितलं गेलेलं आहे. जागतिक पातळीवर आलेली मंदीची सध्या एक प्रकारची चाहूल आणि आपल्या शेजारी राष्ट्रांमधली सध्याची आर्थिक आणीबाणी या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं पाहताय?
मला असं वाटतं की आपल्या पुढले सगळ्यात महत्वाचे प्रश्न हे म्हणजे बेकारी, विषमता, पर्यावरण असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. त्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा बेकारी, महागाई हा सुद्धा प्रश्न आहे. पण महागाई सध्या अलीकडे काही थोडीशी कमी झालेली आहे. पण बेकारी हा अतिशय मोठा प्रश्न आहे. म्हणजे बेकारीचा दर साधारण 7 ते 9% पर्यंत तो घोळत असतो. पण त्या आकडेवारीला फारसा अर्थ नाही. याचं कारण असं की तरुणांमधली आणि स्त्रियांमधली बेकारी ही प्रचंड मोठी आहे. ह्याच्याकडे आपण खरं म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो नावाचा जो प्रकार आहे तो बघितला पाहिजे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशोचा अर्थ असा की आपली जर का लोकसंख्या 135 कोटी झाली तर त्यातली साधारण 90 कोटी लोक हे काम करण्याच्या लायकीच असतात, म्हणजे वयोगटाप्रमाणे. त्याच्या उरलेले जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि खालचे जे अगदी तरुण लहान मुलं वगैरे की जी काम करू शकत नाहीत, म्हणजे काम करायला लायक आहेत अशी साधारण 90 कोटी लोक आपण धरले तर त्यातले फक्त 40 कोटी लोक आपले काम आयदर करतायत किंवा काम शोधतायत, म्हणजे त्यांना करण्याची इच्छा आहे. म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो जो आहे तो खरं म्हणजे आपला 40%पेक्षाही कमी आहे किंवा जेमतेम 40% वगैरे आहे साधारणतः. तो प्रगत राष्ट्रांचा किंवा आपल्या सारख्या राष्ट्रांचा सुद्धा 60% पर्यंत असतो. म्हणजे आपला 20% लोक हे आपले जीडीपी भर टाकू शकले असते ते जीडीपी भर टाकत नाहीयेत आणि त्यामुळे आपला जीडीपी खरं म्हणजे वाढला असता. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे 33.2 कोटी लोकांना नोकऱ्या आहेत तर 31 कोटी लोकांना 28.6 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची गरज आहे. इतकी मोठी गरज आहे. म्हणजे खरं म्हणजे आपल्याकडे इतक्या नोकऱ्या जमा करायला पाहिजे होत्या पण आपण काही लाखच नोकऱ्या आपण हे करू शकलो. ह्याचं कारण महत्वाचं असं आहे की बडे उद्योग जे आहेत कॉर्पोरेट्स, बडे जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना खूप सवलती दिलेल्या आहेत, त्यांचे टॅक्स कमी केलेले आहेत, त्यांनी कामगार कपात केली कोविडमध्ये चिकार, त्यांच्यावर टॅक्सच्या सवलती देण्यात आल्या आणि त्यांनी एमएसएमई म्हणजे मायक्रो मीडियम स्मॉल उद्योगातले अनेक उद्योग हे खाऊन टाकले. म्हणजे लेदर उद्योग असेल, नंतर प्रेशर कुकर असेल, FMGC असेल, नंतर लगेज इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल असेल, अशा अनेक क्षेत्रातले जे लहान उद्योग होते एमएसएमई मधले. आणि लक्षात ठेवा एमएसएमई मध्ये बहुतांशी नोकऱ्या ह्या एमएसएमई मध्ये निर्माण होतात आणि त्या पूर्ण नोटाबंदी आणि जीएसटीतल्या काही अटी आणि लॉकडाऊन या सगळ्यामुळे आपला हा जो एमएसएमई सेक्टर आहे तो पूर्ण झोपला असं म्हणायला हरकत नाही किंवा खूपच खच्ची झालेला आहे. त्यामुळे त्यातले उद्योग बंद पडले कारण ते उद्योग कॅशवर चालत होते तेवढे बंद पडले बरेचसे आणि त्यातले उद्योग या लार्ज स्केलनी खाऊन टाकले. प्लस त्यांचा टॅक्सच्या सवलती मिळाल्या, प्लस त्यांनी कामगार कपात केली म्हणून मग त्यांचा प्रॉफिट वाढला. म्हणून शेअर मार्केटमधली उसळी दाखवते जे फक्त काही टक्के 2, 4, 5% लोकांची आणि मोठ्या बड्या कॉर्पोरेट्स दाखवते आणि आपल्या सेन्सेक्सचा त्या कॉर्पोरेट्सचे प्रॉफिट्स होते त्यांच्या फक्त शेअरच्या किमतींवरती आपला सेन्सेक्स दाखवला जातो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं फार अर्थव्यवस्था फार चांगली चाललेली पण तसं नाहीये. कारण मुख्य म्हणजे एमएसएमई मध्ये जो रोजगार निर्माण होतो तो रोजगार आता निर्माण होत नाहीये आणि तिथे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मते रोजगाराचा प्रश्न हा प्रचंड मोठा आहे. आणि जीएसटी सुद्धा तुम्हाला सांगतो बडे कॉर्पोरेट्स आहेत ते जीएसटी फार कमी भरतात. जीएसटी फक्त 10% जे आहेत ते 3% बडे जे आहेत ते 3% जीएसटी भरतात. वेराज 50% गरीब जे आहेत ते 65% जीएसटी भरतात. आता जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. कुठे बूट चपला काही घेतलं तर आपला जो जीएसटी पडतो आणि अगदी मोठ्या कॉर्पोरेटचा पण तेवढाच जीएसटी पडतो. त्यामुळे इन्कमच्या प्रपोर्शन मध्ये आपण सगळ्यात जास्त भरत असतो किंवा गरीब वर्ग जास्त भरत असतो. कॉर्पोरेट्सचा तर फारच कमी. म्हणून इनडिरेक्ट टॅक्स असतो तो विषमता कमी करत नाही, डायरेक्ट टॅक्स हा विषमता कमी करतो. म्हणजे जितकं इन्कम वाढेल तर त्यामुळे वेल्थ टॅक्स आणि इनहेरिटन्स टॅक्स हा खरं वाढवला पाहिजे. सगळ्या प्रगत राष्ट्रात तो आहे, आपण तो काढून टाकलाय, तो वाढवला पाहिजे खरं म्हणजे. आणि डायरेक्ट टॅक्स वाढवला पाहिजे आपण आणि इनडायरेक्ट टॅक्स आपण वाढवला. टॅक्स बद्दल बोलताय पण सर्वसामान्यांना गेल्या 2014 पासून फारसा काही दिलासा टॅक्स लॅब मध्ये मिळालेला नाहीये. अपेक्षा आता आहे यावेळेस तरी किमान टॅक्स लॅब मध्ये बदल केला जाईल. तुम्हाला वाटतं का की तो केला जावा आणि केला जाईल? नाही, मला असं वाटतं टॅक्स लॅबमध्ये फरक केला तर चांगलीच गोष्ट आहे. मध्यम वर्गाला चांगला दिलासा मिळेल त्यामुळे आणि तो केला तर काही हरकत नाही. फक्त त्याच जोडीला
हा डायरेक्ट टॅक्स जर का कमी झाला या टॅक्स स्लॅब वाढवल्यामुळे वगैरे, हा. पण त्याची भरपाई ही आपण आणि जीएसटीचा रेट सुद्धा आपण कमी केला पाहिजे, कारण सामान्य माणसाला त्याचा फार फटका बसतोय. तर त्याचा पेट्रोलचे प्राइसेस असतील, इथं अनेक बाबतीत बोलता येईल, पण फार लांबत जाईल. पण मुख्य म्हणजे डायरेक्ट टॅक्स मध्ये वेल्थ आणि इनहेरिटन्स टॅक्स वाढवला पाहिजे. त्यामुळे आपलं शिक्षण, आरोग्य आणि इतर सगळ्या गोष्टी, एक उदाहरण म्हणून सांगतो, मी नेहमी सांगत असतो की शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज, स्वस्त घरं, रिन्युएबल एनर्जी आणि सार्वजनिक वाहतूक ह्याच्यावर पुढची 20-30 वर्ष खरोखर खाली मान करून आपण प्रचंड खर्च केला पाहिजे सरकारने. हा. कोरियन, साऊथ कोरिया, जपान, युरोप, अमेरिका सगळ्यांची आपण उदाहरणं देतो डायनिंग टेबलवर बसून, पण त्या सगळ्यांनी यावर प्रचंड खर्च केला सरकारांनी. त्यावर पण त्यांची प्रगती झाली, इंडस्ट्रीज उभं राहिल्या, शोध लागले, पेटंट्स मिळाली. आपण ते न करता डायरेक्टली हे करतोय. आरोग्यावर 5% केला पाहिजे, जीडीपीच्या ते आपण जेमतेम 1% करतो. शिक्षणावर 6% केला पाहिजे, आपण जेमतेम 3% करतो. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. माझ्या मते हे प्रचंड वाढवलं पाहिजे आणि त्याचा परिणाम रोजगारावर पण होईल. हा. इतक्या शाळा, इतक्या हॉस्पिटल, इतकी इक्विपमेंट, इतक्या नर्सेस, इतकं प्रचंड त्याला लागेल. त्या शाळा आणि हॉस्पिटल बांधायची म्हणली तर त्याला विटा, सिमेंट सगळं लागेल. स्वस्त घर तरी त्याला हे लागेल. त्या सगळ्या करता जर काही हे सगळे रोजगार वापरला. नक्की सर, मी येतो तुमच्याकडे. आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसऱ्या टर्ममध्ये हा पूर्ण अर्थसंकल्प आहे, शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. कारण 2024 मध्ये त्यांना सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्याच्या आधीचा, त्या पार्श्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे आत्ता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याच्या नंतर लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्याबद्दल आपला देशाच्या समोर हा अर्थसंकल्प ठेवतील. पण देशातल्या उद्योगपतींच्या काय अपेक्षा आजच्या या बजेटकडून आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अच्युत गोडबोले सर आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्यांच्याकडून ते जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आपण जाणून घेऊयात उद्योगपतींच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या बजेटकडून. ये अपने इकोनॉमी के लिए, अपने देश के लिए आज का दिन काफ़ी अच्छा सोचा जाता है कि हर आदमी के पॉकेट में कुछ न कुछ वित्त मंत्री जी ज़रूर डालेंगी. तो अपने एक एक्सपेक्टेशन पे, जो बोलते हैं उम्मीद पे दुनिया कायम है, उस तरह से हम लोगों का भी उम्मीद है कि वित्त मंत्री जी हमारे लिए कुछ न कुछ अच्छा लेके ज़रूर आएंगे. सारे विश्व में आर्थिक मंदी छाई हुई है, हमारा ही देश है जो अच्छा कर रहा है. सब लोग ये सरप्राइज हैं कि इंडिया अच्छा कैसे कर रहा है. वो हमारा सबसे अच्छा होने का रीज़न है, गवर्नमेंट बहुत सपोर्टिव है. हमारे यहाँ हमें टैक्स का टोटल कंट्रीब्यूशन है, whereas 7.8 is the GST contribution and 7.2 lakh crore is the corporate contribution. इसलिए individuals at large have contributed, उन्होंने अपनी तरफ से बहुत ज़्यादा अमाउंट हमको दे दिया है. इसलिए उनके लिए मेरे को उम्मीद है कि बेसिक एग्जम्पशन लिमिट जो कि इस वक्त 2.5 लाख रुपए है, वो 4 लाख रुपए तो होनी चाहिए. तर संसद भवन परिसरातली ही थेट दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. पुढच्या काही वेळातच संसद भवनामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पावर चर्चा होईल. या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. काही वेळापूर्वीच राष्ट्रपतींनी सुद्धा या अर्थसंकल्पाला मंजुरी दिलेली आहे आणि न्यूज 18 लोकमतवरती आज आपण जाणून घेतोय देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना देशातल्या प्रत्येक घटकाला काय वाटतंय, त्याच्या काय अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सरकारपर्यंत सुद्धा राज्यकर्त्यांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे दाखल झाले आणि त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट सांगितली की सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल अशी ग्वाही दिलेली आहे आणि त्यामुळेच अपेक्षा वाढलेल्या आहेत सर्वसामान्यांच्या आजच्या या अर्थसंकल्पाकडून. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या काही वेळामध्ये आणि आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवन परिसरामध्ये दाखल झालेले ही थेट दृश्य आपण बघतोय. यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी
केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या नंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या बजेट सादर करतील, ज्या बजेटकडून सर्वसामान्य नोकरदार, त्याचबरोबर मजूर असेल, विद्यार्थी असतील, तरुण असतील किंवा महिला असतील, उद्योजक असतील, या सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा आहेत आणि या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प असेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे। विशेषतः टॅक्स स्लॅबमध्ये नेमका काय बदल होतो, उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी त्यांना काही सवलती दिल्या जातात का, देशाच्या पायाभूत सोयीसुविधांवरती किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, अशा अनेक गोष्टी या अर्थसंकल्पातून आपल्याला स्पष्ट होतील। अर्थतज्ञ शिवानी दाणी मॅडम आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। शिवानी मॅडम, आता या अर्थसंकल्पाच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा हा अर्थसंकल्प ज्या पार्श्वभूमीवरती मांडला जाणार आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीचा हा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे। तुम्हाला वाटतं का की या अर्थसंकल्पावरती निवडणुकीची छाप असेल? या अर्थसंकल्पातून सामान्यांच्या खिशात काही टाकलं जाईल की सामान्यांच्या खिशातून काही काढून घेतलं जाईल? एक गोष्ट तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे शेवटचं बजेट आहे, कारण की पुढलं बजेट हे इलेक्शन बजेट असेल। त्या गोष्टी लक्षात घेता या बजेटकडे खूप साऱ्या लोकांचं लक्ष आहे। पण तुम्ही जर का आतापर्यंतचे 8 बजेट बघितले असतील तर असं खूप पॉप्युलरिस्टिक बजेट देण्याचा या सरकारचा ट्रेंड कुठेही दिसत नाही। त्यामुळे असं काही खूप ग्रेट असं सामान्य जनतेला लुभावणारं असेल अशातला काही भाग नाही। पण सामान्य नागरिकांसाठी करामध्ये काही सवलत असावी हा सगळ्यांचा एक आवाज आहे। कारण की मागील कित्येक वर्ष झाले ATCच्या ब्रॅकेट्स वाढवल्या गेलेल्या नाही आहे किंवा स्टँडर्ड डिडक्शन्स जे 2 लाखाचे आहे ते वाढवल्या गेलेले नाही आहे। LTCची कुठेतरी चेंज व्हावा असं म्हणणं आहे, लाभांश कर लावण्यात आलेला आहे। या सगळ्या गोष्टी कुठेतरी बदलाव्या असं सामान्य जनतेचं नक्कीच मागणी आहे आणि त्याकडे मी भाजपची प्रवक्ता किंवा पॅनलिस्ट जरी असली तरी सामान्य नागरिक म्हणून माझ्यासुद्धा लक्ष त्या 2-3 घोषणांकडे आहे। पण काल डिक्लेअर झालेला इकॉनॉमिक सर्वे आणि जगाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पटलावर भारताची अशी अर्थव्यवस्था जी 10व्या नंबरवरची आज 5 नंबरवर आली आहे आणि चीनला मागे टाकत सगळ्यात जास्त प्रगतीचा वेग या अर्थव्यवस्थेनं घेतलेला आहे की आपण 6.5% म्हणत असताना IMF सुद्धा 6.1% म्हणत आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कॅपिटल एक्सपेंडिचरवर काय डिक्लेअर करता आणि फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी काय पावलं उचलली जातात, केव्हा ते कंट्रोल करणं शक्य होतं का, हे बघणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। निश्चितच, पण त्याचबरोबर सरकारच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे अगदी निवडणुकीला सामोरं जाताना सुद्धा, की देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे। अशा परिस्थितीत आजच्या बजेटकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ शकतात? तुम्ही यू नेल्ड द क्वेश्चन, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला। बेरोजगारीचे आकडे मागील 16 महिन्यातले शिगेला पोहोचलेले आहे। पण EPFOचे जर का आपण आकडे बघितले तर EPFOमध्ये कोविडच्या आधीच्या स्टेजवर आपण पुन्हा पोहोचलेलो आहोत। कोविड नंतर सातत्यानं त्याच्यात वाढ होताना आपण बघत आहोत। ज्या प्रकारे इंडिजिनस गोष्टींना बढावा देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, कारण की चायनावर असलेला विश्वास हा कुठेतरी जगाचा कमी झालेला आहे आणि तिथून बाहेर निघणाऱ्या अपॉर्च्युनिटीला केटर करण्याची ताकद ही फक्त भारताची आहे। मग काही संधी व्हिएतनामला गेल्या असतील, थायलंडला गेल्या असतील, पण एवढ्या मोठ्या अथांग सागराला केटर करण्याची ताकद ही फक्त भारतामध्ये आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग अगदी साधा डिफेन्सचा आपण एक्झाम्पल घेतला तर 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स इंडिजिनस असावे हा आग्रह सरकारनं केलेला आहे की इम्पोर्टवर सगळ्या अपेक्षा आहेतच आणि या अपेक्षा केवळ आता उद्योगपतींच्या सर्वसामान्यांच्या नाहीयेत, तर अगदी टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा काय वाटतं त्याच्या पण अपेक्षा आहेत, कारण तो सुद्धा हे सगळं बजेट जेव्हा बघतो तेव्हा तो काहीतरी अपेक्षित करतो या सरकारकडून, या बजेटकडून। त्याच्या अपेक्षा जाणून घेऊयात। बच्चों की फीस का, घर के भाड़े, उन लोगों को लगता है कि टैक्सी लेके चल रहे हैं तो सब कुछ हमारा, लेकिन कुछ भी बचता नहीं है। सुबह से शाम तक हम लोग को 700-800 रुपया बनाना बहुत मुश्किल हो गया है। लेकिन अभी उसके बाद में फिर हवलदार पकड़ते तो 1500-1500 रुपये फाइन मार देते हैं। अभी इसके लिए कुछ कीजिए सर। अच्युत सर, तुम्ही बघितलं
उद्योगपतींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जो आहे, जो हातावर ज्याचं पोट आहे, त्याच्या सुद्धा या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत, गॅसचे भाव वाढलेले आहेत, याचा थेट परिणाम या अतिशय सामान्य व्यक्तीवरती काय होतोय, कसा होतोय हे आपण बघितलेलं आहे. खरोखरच याच्याबद्दल काही दिलासा मिळू शकतो का या बजेटच्या मधून? कारण क्रूड ऑइलचे दर हे कमी झालेले आहेत, पण त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळू शकलेला नाहीये. मला असं वाटतं की मिळू शकतो हे नक्कीच आहे आणि तो सरकारने दिला पाहिजे, कदाचित देतील असं मला वाटतं. म्हणजे हा त्या बजेटचा आता 2024 च्या इलेक्शनचा थेट संबंध असल्यामुळे किंचितचं का होईना पण दिलासा ते देतील, म्हणजे सरकार देईल अशी म्हणजे अपेक्षा आहे. आणि ते दिलं तर खूपच चांगलं होईल, कारण त्यामुळे सामान्य माणसांना खूप एक दिलासा मिळेल. यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा की हे तीन जे राक्षस आहेत, म्हणजे इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता ही प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे परवा जो रिपोर्ट आलेला आहे त्याप्रमाणे 1% लोकांकडे 40% संपत्ती, खालच्या 50% लोकांकडे फक्त 3% संपत्ती. तर संपत्तीचं वाटप हे प्रचंड हे झालेलं आहे आणि त्या मानाने उलट जे खालचे लोक आहेत ते जीएसटी जास्त भर टाकतात आणि वरचे लोक जीएसटी देतच नाही, कारण इनडायरेक्ट टॅक्स येतो. त्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सहज म्हणून सांगतो की आपलं टॅक्स टू जीडीपी रेशो जो असतो, म्हणजे आपल्या जीडीपीचा टॅक्स किती प्रमाणे आहे, आपलं 9 ते 10% आहे फक्त. बाकी अनेक राष्ट्रांचं, प्रगत असू देत किंवा आपल्या सारखे राष्ट्र असू देत, त्या सगळ्यांचे 20%, 30%, 25% अशी सगळी आहेत. आपल्याला आपण नेहमी म्हणतो टॅक्स आपल्याकडे खूप आहे, पण आपला टॅक्स टू जीडीपी रेशो भयंकरच कमी आहे. तर त्या सगळ्यामध्ये टॅक्स वाढवला पाहिजे. एकतर मगाशी म्हटलं त्यामुळे डायरेक्ट टॅक्स वाढवला पाहिजे. तो डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष मध्यम वर्गावरती नाही. आता आपण टॅक्स स्लॅब सारखी हे करतो, ती मध्यम वर्ग करताय. टॅक्स नच देणारे कोट्यवधी लोक आहेत. त्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे विषमतेच्या संदर्भातला. कारण हे रिपोर्ट काय सांगतायत, 1% लोकांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती देशाची आहे. ही विषमता दूर करण्यासाठी काही पावलं उचलली जातात का, पाहणं महत्वाचं असेल. सामान्यांना काय वाटतंय? कारण आज प्रत्येक जण जेव्हा बजेट तिथे लोकसभेमध्ये मांडलं जाईल तेव्हा प्रत्येकाची नजर आपल्या पॉकेटवर असणार आहे. आपल्या पॉकेटवर काय परिणाम होणार आहे, आपल्या जगण्यात काय परिणाम होणार आहे, काय अपेक्षा घेऊन सर्वसामान्य माणूस आज टीव्हीकडे डोळे लावून बसलेला आहे, त्याच्या अपेक्षा जाणून घेऊयात. सामान्य माणूस काय म्हणतोय, ऐका. बजट को देखें उम्मीद तो ये है कि सैलरी बहुत कम हो रही है लोगों की और बजट जो है हैवी होता जा रहा है, टैक्स ज़्यादा हो रहा है सरकार का दिन पे दिन, बेरोजगारी कम हो रही है, युवाओं को कोई नौकरी वगैरह का रोजगार वगैरह कोई प्राप्त वगैरह नहीं हो रहा है. तो सरकार से यही हमारी उम्मीद है कि बजट को थोड़ा ज़्यादा करे और टैक्स को कम करे. हम आज बजट से ये उम्मीद करते हैं कि जो गरीब तत्व के लोग हैं, जैसे गैस हो गई, आपके खाने पीने की चीज़ें हो गई, वो मंदी हो जाए. बजट जो भी आएगा तो वो इस हिसाब से आना चाहिए कि जो स्वास्थ्य है, जो फूड मिलता है वो फूड अच्छा मिलना चाहिए. और खास करके आमतौर पे जो लोगों को जो सुविधा मिलनी चाहिए वो सुविधा अच्छी तरह मिलनी चाहिए. पेट्रोल है, घर में चीनी वगैरह जो भी है, गरीब लोगों का भी ख्याल रखना चाहिए. महंगाई इतनी बढ़ गई है, अमीर हो गया है, गरीब तो मारा जा रहा है. इसीलिए लोग आत्महत्या कर रहे हैं. सरकार को लोगों की उम्मीदों पे खरा उतर के महंगाई को कम करना चाहिए. अपेक्षा तर भरपूर आहे मोदी सरकारकडून. या अगोदर पण सरकारने चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे यावेळेस इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो थोडा वाढवावा आणि महागाई थोडी कमी करण्यात यश आलं तर तेवढं बरं होईल. एक्सपेक्टेशन्स आहेत की काहीतरी टॅक्सवर रिलॅक्सेशन होईल, बिकॉज जो वर्किंग क्लास आहे तो मोस्ट अफेक्टेड आहे टॅक्समुळे. तर टॅक्स रिलीज थोडासा प्रेशर थोडंसं कॉमन मॅनवर त्याचं कमी होईल. आणि एक ते आहे, आणि हाऊसिंग लोन, रिअल इस्टेटमध्ये पण काहीतरी रिलॅक्सेशन्स होतील, बिकॉज खूप लोक आता कोविड नंतर घरं घेत आहेत. एलपीजी, पेट्रोल, हर चीज का प्राइस बढ़ रहा है. बंगाल में इवन बहुत जन को डीएस बार नहीं मिला है. प्लस पॉवर्टी लाइन के नीचे बंगाल जा रहा है बहुत तेजी से. तो सरकार को पहले इसके बारे में सोचना चाहिए, क्योंकि बंगाल जैसा देश बहुत नीचे जा रहा है, जबकि बंगाल का पॉपुलेशन बहुत ज्यादा है. आयकर जो छाड़ है वो थोड़ा ज्यादा बढ़ाना चाहिए और रेल का जो आपका लिए जो भाड़ा है वो भाड़ा घटाना चाहिए. जो इनकम टैक्स स्लैब है
वो निश्चित रूप से उसमें उसका जो स्लैब थोड़ा ऊपर जाए ताकि लोगों को इनकम टैक्स से थोड़ी सी राहत मिले। खाद्य सामग्री, गैस सिलेंडर, ये सब है जो 1100 1150 रुपये में सिलेंडर जो 400 रुपये मिलता था, हम लोग उसी में घर चलाते थे। एक हम लोग का सिस्टम बना हुआ था, जो हम लोग का घर का सिस्टम, घरेलू सिस्टम खराब हो गया। गवर्नमेंट का मंडी नहीं है। मंडी जो होता है कि किसान लोग माल ला करके उसको 2 पैसा फायदा हो, उस कारण यहाँ बिहार में कोई ऐसा सिस्टम नहीं है। मंडी को बनाना चाहिए गवर्नमेंट को कि किसान लोग मंडी में ला करके अथी करे, उपयोग करे। तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा, त्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न आहे। आपली नजर असणार आहे, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।